अंबेजोगाई तालुक्यातल्या तट बोरगाव इथल्या पोपट शितोळे यांचं बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण झालंय। त्यांच्याकडे 15 एकर शेती आहे। त्यांच्या शेतात एक विहीर आणि बोरवेल आहे। पाण्याची सोय असल्यानं सुरुवातीला ते ऊस, सोयाबीन यासारखी पिकं घेत असत। मात्र गेल्या 2 वर्षांपासून पावसाचं प्रमाण कमी असल्यानं त्यांना ऊस शेतीतून नुकसान होत होतं। त्यामुळे ते पर्यायी पिकाच्या शोधात होते। दैनिक ॲग्रोवनमध्ये त्यांनी हळद पिकाविषयीची माहिती वाचली। त्यानंतर त्यांनी हळद लागवडीचा निर्णय घेतला। मागच्या 2 वर्षापासून आमच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि ऊसाला जास्त पाणी लागतंय, त्यामुळं ऊसाचं पीक घेणं आमच्याकडे आता शक्य झालेलं नाही। मी ॲग्रोवनचा मागच्या जवळपास ॲग्रोवन जसा सुरुवात झाली, ॲग्रोवनच्या मी सुरुवातीपासूनचा वाचक आहे। मागच्या 2 वर्षामध्ये ॲग्रोवनमध्ये हळदीच्या संदर्भामध्ये सातत्यानं चांगलं उत्पादन देणारं, हमखास उत्पादन देणारं म्हणून पीक असं त्याचा लेख येत होता आणि ॲग्रोवनच्या वाचनामुळं मी ॲग्रोवनचं प्रोत्साहन घेऊन हळद पीक माझ्या शेतामध्ये निवडलं। कमी पाण्यामध्ये, सीझनल पाण्यामध्ये हमखास पीक देणारं हळद पीक म्हणून मी हळद ह्या पिकाची निवड केली आणि हळदीमध्ये सेलम ह्या जातीची निवड केली। 4 एकरवर हळद लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर सेलम जातीचं कंद आणण्यात आलं। ऊसाचे पाचट कुजवून नांगरणी केली। एकरी 10 ट्रॉली शेणखत टाकलं। त्यानंतर 4.5 फुटावर सरी केली। त्यानंतर कंदावर बेने प्रक्रिया करून बेडवर लागवड करण्यात आली। 2 कंदांमध्ये 6 ते 9 इंच अंतर ठेवलं। हळदीचं पीक घेत असताना याची पूर्व मशागत या शेतामध्ये पूर्वी माझ्याकडे ऊसाचं पीक होतं आणि ऊसामध्ये सतत मी 3 वर्ष पाचट न फुकून देता पाचट ऊसामध्येच कुजवलेलं होतं आणि ते पाचट 3ऱ्या वर्षी सुद्धा पाचटासहित या नांगरण केली। पाचटाची नांगरण केल्यानंतर पाचटासहित नांगरट तशीच रोटावेटर केली आणि 4.5 फुटाची सरी घेतली। सरी घ्यायच्या अगोदर एकरी 10 ट्रेलर शेणखत या शेतामध्ये टाकलेला आहे। सुरुवातीला बेने प्रक्रियामध्ये 22 टीन आणि क्लोरोची कंदाला बेने प्रक्रिया केलेली आहे। कंदामध्ये अंतर सरासरी 6 ते 9 इंचाचं ठेवून एका बेडवर 1.5 फुटाच्या 2 लाईन अशा पद्धतीत लागवड केलेली आहे। एकरी 6 ते 10 क्विंटल बियाणं वापरलेलं आहे। लागवडीच्या वेळेस रासायनिक खत मात्रा जी घेतलेली आहे ते एकरी 1 बॅग 10-26-26, 2 बॅग लिंबोळी, मायक्रोन्यूट्रिएंटचे 10 किलो आणि बाय पॉवर म्हणून एक 5 किलो त्याच्यामध्ये वापर केलेला आहे। 4 एकरातल्या हळदीसाठी ठिबकची सोय करण्यात आली आहे। पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात येतो। दर 15 दिवसाला ठिबक मधून खत देण्यात आली। ड्रीप मधूनच फर्टिगेशन सुद्धा ड्रीप मधूनच केलं जात आहे। सुरुवातीचा फक्त बेसल डोस हा बेडवर फेकून दिलेला आहे। नंतरची सगळी खतं ड्रीप मधून दिली जातात। ड्रीप मध्ये पहिल्या 1.5 महिन्यापर्यंत मी कुठलंच खत दिलं नाही। 1.5 महिन्यापासून दर 15 दिवसाला युरिया 5 किलो, पोटॅश 5 किलो आणि फॉस्फरिक ऍसिड 2 लिटर अशा पद्धतीनं दर 15 दिवसाला खताचं शेड्यूल ठेवलेलं आहे। हळदीवर करपा, कंदकूज, मळकूज या रोगांचा प्रादुर्भाव होतो। मात्र पोपट शितोळे यांनी लागवडीच्या वेळेस लिंबोळी खताचा वापर केल्यानं त्यांच्या हळदीवर कंदकूज, मुळकूज या रोगांचा प्रादुर्भाव झालेला नाही। मात्र करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांना 4 वेळेस फवारण्या कराव्या लागल्या। वेळोवेळी फवारण्या, पाण्याचं योग्य व्यवस्थापन तसंच सेंद्रिय खतांचा वापर केल्यानं पोपट शितोळे यांना 4 एकरमधून कच्च्या हळदीचं 500 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे। हळद शिजवण्यासाठी मित्राच्या भागीदारीनं त्यांनी कुकर घेतलाय। त्यामुळे हळद शिजवण्यासाठीच्या खर्चात त्यांची बचत होणार आहे। हळद शिजवल्यानंतर त्यांना सुमारे 100 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे। 7,000 रुपयांच्या दराप्रमाणे त्यांचा खर्च वजा जाता 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। सरासरी 7,000 रुपये असा भाव धरला तर मला 100-125 क्विंटल पासून 7 लाखाचं निश्चित उत्पादन होईल अशी माझी खात्री आहे। त्याचबरोबर याच्यासाठी मला लागणारा जो खर्च आहे तर सुरुवातीपासून नांगरटीपासून जर धरलं, नांगरट हे जे मजुरी, कंद लागवड, फवारणी, औषधं, काढणी आणि प्रोसेसिंग, त्याच्यावर प्रोसेसिंग म्हणजे हळद शिजवण्यासाठी लागणारा खर्च, वाळवणे, शिजवणे, तर अंदाजे 1 लाख रुपयाच्या आसपास मला खर्च होईल। तर खर्च वजा जाता मला निश्चितच 7 लाखाचं उत्पन्न जर झालं तर माझा 1 लाख रुपयाचा खर्च जर गेला तर मला 6 लाखाचं यापासून उत्पादन होईल। पोपट शितोळे यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाचीही जोड दिली आहे। त्यांच्याकडे 10 म्हशी आहेत। म्हशींपासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर ते शेतात करतात। त्यामुळे रासायनिक खतांच्या खर्चात बचत झाली आहे।
शेणखताचा वापर केल्यानं जमिनीची सुपीकता वाढली आहे, तसंच उत्पादनातही वाढ झाली आहे। 4 एकरातल्या हळदीच्या शेताच्या बांधावर त्यांनी तुरीची लागवड केली आहे। बांधावरच मारवेल गवत आणि शेवग्याची लागवड केली आहे, त्यापासूनही त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळतंय। हळदीचं उत्पादन खूप चांगलं आहे। त्याच्या भोवती मी तुरीचं पण लागवड केलेली आहे, ती पण खूप चांगली आहे। त्याच्या शेजारी शेवग्याची लागवड केलेली आहे, ती पण खूप चांगली आहे। यामध्ये मी सर्वसाधारण समाधानी आहे। गेल्या 2 वर्षांपासून पोपट शितोळे यांनी आधुनिक तंत्राचा वापर केल्यानं त्यांना हळद लागवडीतून ऊसापेक्षाही जास्त उत्पन्न मिळतंय। त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पोपट शितोळे यांच्याप्रमाणे शेतीत आधुनिक तंत्राचा वापर करून हळदीची लागवड करणं गरजेचं आहे। त्यासोबतच शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास त्यांना आर्थिक प्रगती साधता येणं शक्य आहे। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, बीड।